नमस्कार मित्र, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार DG9. मधले काही दिवस रिकामे गेले आणि आता पुन्हा सर्वेंचा बाजार गरम झालाय. पुन्हा वेगवेगळ्या चॅनेलचे आणि घाऊकमध्ये असे सर्वे करून देणाऱ्या कंपनीचे दावे अंदाज कयास बाहेर यायला लागले. याच सर्वेचा एक भाग म्हणून इंडिया TV आणि CNX यांचा एक सर्वे बाजारात आला. त्या सर्वेनुसार आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातलं बलाबल नेमकं कसं राहील यावर त्यांनी आपला अंदाज जाहीर केलेला आहे. मुळात हे सर्वे कितपत विश्वसनीय असतात याबद्दल साशंकता असते. कसे केले जातात हे सर्वे, कसे केले जातात? सॅम्पलचा एज ग्रुप, सॅम्पलचा आकडा म्हणजे नेमक्या किती लोकांना त्यांनी सर्वेमध्ये सहभागी करून घेतले, कोणते प्रश्न विचारलेत, कोणत्या लोकॅलिटीतल्या स्त्री, पुरुष आणि शिक्षित, उच्च शिक्षित किंवा अशिक्षित, कामगार, नोकरदार यांच्यापैकी कोणाकोणाला तुम्ही प्रश्न विचारले, हे मात्र ह्या कंपन्या ज्या आहेत सर्वेवाल्या त्या कधीच उघड करत नाही. काही नावाजलेल्या संस्था अशा प्रकारचे सर्वे मॅनेज करून देतात अशाही चर्चा बाजारात आहे. म्हणजे पैसा फेको आणि तुम्हाला हवं ते वधवून घ्या. आता कसं असतं, आपल्या बाजूने सर्वे असला की त्यावर अगदी सकारात्मक मतप्रदर्शन करायचं आणि आपल्या विचारधारेच्या विरोधातला सर्वे असला की त्या सर्वेवर किंबहुना त्या सर्वेच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह उभं करायचं. असा एक दंडकच आहे. त्यामुळे आता मी जे प्रश्न सुरुवातीलाच उभे केले त्यावरून तुम्हाला असंच वाटलं असेल की मी ज्या सर्वेबद्दल बोलणार आहे तो सर्वे माझ्या मनाला पटणारा नाहीये किंवा नसावा, म्हणूनच सर हा असं बोलतोय. तथ्य आहे, तुमच्या बोलण्यात काही अंशी तथ्य आहे, पण मला तुमच्यासमोर काय मांडायचं हे समजून घेताना आधी हा सर्वे काय सांगतो हे ऐकलं पाहिजे. इंडिया TV आणि CNXचा हा जो सर्वे आलाय, ज्यात महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी 24 जागा मवी आला, तर 24 जागा सेना भाजपा अजितदादा युतीला मिळणार आहेत. कसं ते पहा. यात भाजपाला 22 जागा म्हणजे त्यांच्या मागच्या 23 मधून 1 जागा कमी होणार आहे. अखंड शिवसेनेला मागच्या वेळेस 18 जागा मिळाल्या होत्या, आता त्यातून उरलेल्या शिल्लक सेनेला 11 जागा मिळणार आहेत. तर फुटलेल्या शिंदे गट शिवसेनेला 2च जागा मिळणार. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 4 जागा मिळणार आहेत, तर अजितदादांना 2 जागा. यात बाजी मारली काँग्रेसने, त्यांना चक्क 9 जागा मिळणार आहेत. असा कायच. म्हणजे मागच्या वेळेला फक्त 1च जागा असलेल्या काँग्रेसला 8 जागांचा फायदा होतोय. उभाटा गटाला 7 जागांचं नुकसान होतंय, जे जर 18तून वजा केले तर. शिवसेना शिंदे गटाला तर चक्क 11 जागा कमी मिळतील असं दिसतंय जर जागांचं गणित मांडलं तर. राष्ट्रवादी पक्ष हा तसा विन विन सिच्युएशनमध्येच आहे. त्यांच्या मागच्या वेळेस 4 जागा होत्या, आताही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळताना दिसत आहेत. तर अजितदादांच्या गटालाही बोनस म्हणून 2 जागा मिळणार. म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही विचार गटांना 6 जागा. भाजपाला 1 जागेचं नुकसान होत असलं तरी NDA म्हणून त्यांना 17 जागांचं नुकसान सहन करावं लागणार आहे, असं या सर्वेचं म्हणणं आहे. मी मगाशी जे बोललो की या सर्वेवर किती विश्वास ठेवायचा, कारण मला सतत वाटतं ही मंडळी आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी या सर्वेला एक जोडपत्र का देत नाहीत. द्यावं की. ज्या जोडपत्रात मी वर उपस्थित केलेले मुद्दे तर असावेतच की कुठे केला सर्वे, वयोगट काय, स्त्री पुरुष, शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत, हे सगळे भेदाभेद स्पष्ट व्हायलाच हवेत, पण ते होत नाहीत. बरं, त्यानंतर भाजपाची जर 1 जागा कमी होते तर ती कोणती, कुठली, हे सुद्धा सांगावं. सकारण सांगावं कशी ही जागा पडणार आहे, कोणत्या मुद्द्यावरून तिथे भाजपाचा पराभव होणार आणि त्या जागी जिंकणार कोण, काँग्रेस, NCP की उभाटा सेना, हे सुद्धा स्पष्ट केलं तर त्या सर्वेच्या विश्वासार्हतेला बळकटी येते. हाच फॉर्म्युला इतरांच्या बाबतीतही वापरायचा असतो, पण हे धाडस कुठलीच सर्व्हेर एजन्सी करत नाही आणि करणारही नाही. कारण मोस्ट ऑफ द टाइम हे सर्वे टेबल क्रिएशन असतात. 4 राजकीय विश्लेषक आपापली मतं मांडतात, ती बघून, ती ऐकून त्यानंतर एखादा रायटर त्यावर सविस्तर नोट लिहितो आणि झाला सर्वे तयार. पण हा झाला अंदाजपंचे धागोदर्शेवाला सर्वे. काहींना सुपाऱ्या मिळतात, त्यानुसार घाऊक सर्वे तयार केले जातात. इंडिया TV सारख्या मेनस्ट्रीम नॅशनल TVवर जर असा सर्वे जाहीर होत असेल तर त्यांच्या विश्वासार्हतेवरही उद्या बोट उचललं जाऊ शकतं. मित्रांनो, बऱ्याचदा काही अंदाज हे स्पष्ट असतात तर काही आकड्यांचे खेळ. आता हेच बघा, फेब्रुवारीत राज्यसभेच्या काही जागांसाठी निवडणुका होणार आहेत. काही जागा रिकाम्या होत आहेत, काही लोक निवृत्त होत आहेत. या निवडणुकांमध्ये मतदान कोण करतं तर विधानसभेतले आमदार. उभाटा गटाचे अनिल देसाई या निवडणुकीनंतर खासदार राहतील का
हे सांगायला कुठल्याही सर्वेची गरज नसणार आहे, कारण देसाईंची टर्म फेब्रुवारी संपते, त्यांना पुन्हा उमेदवारी तर उबाटा गट देईलही, पण निवडून कसं आणणार? शिल्लक असलेल्या आमदारांची संख्या आहे 15 आणि निवडून येण्यासाठी मतांचा कोटा लागतो 41 आमदारांच्या, पहिल्या पसंतीच्या मतांचा. आणणार कुठून? उरलेले 25-26 आमदार आणणार कुठून? काँग्रेसला आपला एक उमेदवार निवडून आणायचा आहे, त्यात त्यांची मतं आहेत ती संपणार आहेत. शरद पवारांकडेही 15 आमदार आता दिसत आहेत, पण फेब्रुवारीपर्यंत तेही असतील की नाही? बहुधा स्वतः शरद पवारच अजितदादांच्या गटात असतील का? माहीत नाही. म्हणजे शिल्लक सेनेला राज्यसभेवर आपला खासदार पाठवण्यासाठी आवश्यक मतं गोळा करता येणार नाहीत हे स्पष्ट आहे. मग मी जर असा छातीटोक दावा केला की यापुढे अनिल देसाई खासदार बनणं कठीण आहे, जर ते उबाटा गटात राहिले तर, जर ते शिंदे गटात सामील झाले तर ते एखाद्या वेळेस खासदार बनू शकतील. मग मी असं का म्हणतोय, तर त्याला आधार आहे. माझ्याकडे आकडे आहेत, त्या आकड्यांमध्ये उलटफेर होणं कठीण आहे. उलट हे 15 जे आहेत त्यातले काही दरम्यानच्या काळात शिंदे गटात आले तर तो आकडाही खाली येण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषण करताना जर तरला बराच वाव असला तरी बऱ्याचदा त्याला आकड्यांचा आधार असावा लागतो. सर्वे हे सुद्धा अशाच ठोस खऱ्या पोल्सवर, ओपिनियन्सवर आधारलेले असले तर ते कधीच चुकत नाही. पण आपल्याकडे तसं नेहमीच होतं असं नाही. त्यामुळे लोकसभेला महाराष्ट्रात भाजपा सेना अजितदादा युतीला फक्त 24 जागा. हा सर्वे सरळ सरळ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुगधुगी टिकून राहावी, त्यांना राजकीयदृष्ट्या जगण्याचं कारण सापडावं यासाठी केलेला फार्स आहे, आटापिटा आहे, हे स्पष्ट दिसतं. फक्त समजने वाले को इशारा काफी आहे. ना समजे हो अनाडी है वगैरे बोलायला ठीक आहे हो, पण जनतेला अनाडी बनवणं आताशा तेवढं सोपं राहिलेलं नाही. सर्वेवाल्यांनी हे कायम लक्षात घ्यावं. हे असले सर्वे आता कुत्र्याच्या छत्रींसारखे इकडे तिकडे, या चॅनलसोबत, त्या साप्ताहिकासोबत, अमक्या दैनिकासोबत, तमक्या पोर्टलसोबत, फलाण्याबरोबर, ढिमक्याबरोबर जोडीजोडीनं उगवत राहतीलच. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे आपलं आपण ठरवायचं. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटू. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.